हाय गाईज, आम्ही चाललो आहोत सॉरी आज आमची ॲनिव्हर्सरी आहे पहिली. आवाज किती येतोय माहिती नाही, पण आम्ही दोघं चाललो आहोत माथेरानला, जिकडे लोक नॉर्मली हनीमूनला वगैरे जातात पहिल्या. पण माथेरान का आहे ते सगळे तुम्हाला आम्ही नंतर सविस्तरपणे सांगू. बट आत्ता आम्ही आमचा स्ट्रगल पण सांगतो, थांबा. माथेरान येणं एवढं स्ट्रगल आहे हे मला माहितीच नव्हतं. मला वाटतं ना की नेरळ स्टेशनला उतरलो, आलं तिथूनच माथेरान लगेच. त्याच्यापुढे ती ट्रेन आमची एक लोकल ट्रेन पण लेट झाली. तिथे खूपच आवाज आहे, थांबा. एवढा लॉस्ट का आहेस तू? विचार करतो म्हणजे असं आम्ही आलो का माहितच नाही माथेरानचं काय. म्हणूनच आपण बाहेर फिरलं पाहिजे असं नाही वाटत तुला? आम्ही फायनली माथेरान पोहोचलो. मी तुम्हाला सांगत होते की माथेरान येणं एवढं डिफिकल्ट आहे मला माहितीच नव्हतं. मला वाटायचं नेरळ स्टेशनला उतरलं की आलं गावाला बोललो गेलो असतो. ह्याचं तर सगळ्या गोष्टी फिरून गावाला कशा पोहोचतात तेच कळत नाही मला. एनिवेज आम्ही आता कुठे पोहोचलोय? दस्तुरी असं एक स्टॉप आहे, तिकडे पोहोचलोय आणि तिथून चालत अमन लॉजपर्यंत जायचे. आमचं लगेज आहे एवढूच सगळे, तरी सगळे लोक आम्हाला लगेज घ्या बोलताय. उचलू शकलो तर काय बोलायचं. या घोड्याचं नाव जॅक आहे, ह्याचं नाव MG आहे. आहेत ना ह्यांचं मे बी ज्या पर्टिक्युलर माणसांचे त्यांचे टाकलेले आहेत त्यांच्या खांद्यावर, सॉरी पोटावर. अचिको बाई, कोरियन नावं ठेवलेत. हा इथे खूपच बाई टुरिझम म्हणजे एक जॉनी टुरिस्ट प्लेसवर येणं म्हणजे ना खूप मोठा टास्क झाला आजकाल. सगळीकडे पैसे 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 पैसे, ह्याला पैसे त्याला पैसे, खूपच जास्त त्रास आहे बाबा. पुढे हॉटेलच नाही कुठलं, मग पॉईंट चालू झालं. स्वतः चालू झाले, मागे कोण नाही, एकच माणूस असतं त्यांच्या मागे. तिथे शिकलेलेच आहे आपले, पण घोडे सोडून दिले ना. हे घोडे की खेळतात, घोडे जे पण ते बाकी खेळतात ना. किती वाजता वाजतोय ना. हाय मी पण फायनली घोड्यावरनं जायचं डिसाईड केलंय आणि ह्याचं नाव आहे सेल्फी स्टार. चांगल्या माणसांना नाव आले. आणि ही आहे, ह्याचं नाव काय? पवन. सेल्फी. हाय पवन. पवन रागाने बघतोय मला. हे लोक चालले परत माल घेऊन. किती मेहनत. हा बघा आम्ही चाललोय घोड्यावरून बायकी हेरिटेजला. पूर्वा विथ पवन. सेल्फी घोडे बघितले की जरा जोरात पळतो. हां हां
ह्याचं नाव आहे पवन आणि ह्याचं नाव आहे सेल्फी. सेल्फी सेल्फी हाय का? या दोघांनी आम्हाला एवढं सुखरूप आणलंय इथे. हेच आहे तिकडे, दुसरं काहीच नाही. हा? माथेरानमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला हॉर्स रायडिंग करणं मस्ट आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला मजा काहीच नाही आहे, हे फिक्स्ड. बाय बाय. आम्हाला असं वाटत होतं की हॉर्स रायडिंग नको करूया, स्किप करूया, कारण की वेळ लागेल खूप जास्त जायला. पण किती वेगळा एक्सपिरियन्स होता ना. रिक्षा आलं तर काय वाटली नसती मजा. हे आहे आमचं हॉटेल रूम, आय मीन हॉटेल जिथे आम्ही राहायला आलो आहे. ह्याचं नाव आहे बाईक हेरिटेज. आणि इथे सध्या पाणी चालू होतं पण ते आत्ता थांबवलं आहे त्यांनी, कारण की काही यूज नाही त्याचा. इथे पाणी वगैरे काय टाकलं नाही. ठीक आहे, समजू शकते जास्त लोक येत नाही तर एवढं मेंटेनन्स करणं डिफिकल्ट असू शकतं. बिअरच्या बाटल्यांचा कसा उपयोग करावा हे आपल्याला माथेरानला येऊन समजते. बिअरच्या बाटल्यांचा उपयोग, त्यामुळे बिअर पिया आणि बाटल्या युटिलाइज करा. लाज नाही वाटत तुला? ओ, इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे. हा हम क्या कर सकते हैं अभी? आर्चरी आहे, सायकल. नाईस. पप्पू तू करणार आहेस ना? असे इकडे हॉटेल रूम्स आहेत सगळे. छान आहे, मस्त आहे दिसायला, एकदम बंगलोज आहेत प्रॉपर. इकडे मला काय दिसले बघा, सगळी माकडे आहेत. ते लोक लिटरली खेळत होते त्याच्यामध्ये. बापरे, हा बघा, बघितलं वरती. माझं टेन्शन यायला लागले. फोटोज वगैरे काढायला किती सुंदर सुंदर हे आहेत, असे पॉइंट्स आहेत किंवा काय बोलतात ते लोकेशन्स आहेत. आम्ही खूप आजपर्यंत फिरत फिरत चाललो. आमची रूम कुठे माहिती आहे? केवढी मोठी प्रॉपर्टी आहे. बारबी आहे. तू काय हे सगळं विचारतोय, लोकांना माहिती दिली पाहिजे ना या गोष्टींची. सगळं आहे अवेलेबल. ओके, तिथे राहतोय हे असं दिसतंय. ह्याच्या आतमध्ये आपली रूम आहे. त्या बंगलोमध्ये आपल्या ग्राउंड फ्लोअरलाच आहे घर, म्हणून खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपली रूम अशी आहे. इकडून इथे मिरर आहे, इथे मी आहे आणि इकडे छोटीशी, म्हणजे छोटी नाही, बऱ्यापैकी चांगली आहे, मोठी. हा बेड आहे, इथे वॉशरूम आहे. ठीक आहे, नॉट बॅड वॉशरूम. सगळं दिलं, डेंटल किट वगैरे सुद्धा आहे. नाईस. आणि टी व्ही पण आहे बापू. आणि चालणारा टी व्ही आहे मेन. नॉर्मली हॉटेल्समध्ये टी व्ही चालतच नाहीत. हा काय लॉजिक आहे? आणि हे काय आहे? काय लाईव्ह चाललंय इथे? रामोत्सव. बापरे. सविस्तर रूम टूर मी तुम्हाला थोड्या वेळाने देईन, जेव्हा आम्ही ॲक्च्युअलमध्ये बाहेर पडू फिरायला. आता मी सध्या माझ्या घोड्याच्या राईडवाल्यावरनं हातबीत जे खराब झालेत सगळ्या गोष्टी करायच्या. आणि भूक लागली आहे खूप जास्त, कारण आम्ही नाश्ता नाही केलेला, काहीच केलं नाही आम्ही. रूममध्ये गेल्या पडून झोपण्याची निंजा टेक्निक आहे आमच्याकडे. अजून झोप येते. त्याने मला उठवलं, चल उठ लवकर, आपल्याला जेवायला जायचंय, चल ना उठ ना लवकर, असं करत त्याने मला 1च्या आधीच उठवलं आणि स्वतः झोपून राहिले आता 1:30 वाजेपर्यंत. डोळा लागला डोळा. मग माझा काय लागलेला. नेटवर्क अजिबात नाही. पण हा, अजिबात नेटवर्क नाही. इथे वायफाय दिलाय त्यांनी, तो पण मध्ये गणतोय, पण ठीक आहे, नॉट बॅड. गेम झोन पण आहे इथे. आता बघूया जेवण कसं आहे, कारण भूक तर खूप लागली. मी नाश्ता पण नाही गेलेला काहीच. आम्ही बसलो इथे वेळा, मला ऑलरेडी थाली लावली आहे. जेवण काय आहे माहिती नाही.
पण असं आतमध्ये रेस्टॉरंट आहे. आम्ही दोघंच आहोत तिथे. आ मध्ये अजून लोक आहेत की नाही बघायला पाहिजे. तर संध्याकाळी कॅरिओके नाईट पण आहे आणि DJ पण आहे काहीतरी, पण आहे कोण नाचायला? मला तर वाटते त्यांच्यासाठी तर नेहमीच असेल, आपल्यासाठी पहिल्यांदा. या पण आपण कॅरिओकेला जाऊया, मजा येईल. तू गाणं गावा आहे. झोप येते ह्याला अजून. शी हे काय आहे? बटाटा वडा कसं आहे? चीज हां जबरदस्त. वाव. इथे बटाटा वडा आहे आणि हे छास आलंय. आपण खाऊन बघूया. चीज नाही, पनीर आहे. मस्त आहे. हे माझे होप्स वाढवले तिकडचे जेवणाने थोडे. एवढ्या गोष्टी आल्या होत्या आणि आम्ही बका बका खायला पण घेतला न दाखवता. ही शेव टमाटरची भाजी, बैंगनची भाजी आहे, पनीर कॅप्सिकम आहे आणि हलवा आहे आणि फरसबीची भाजी आहे. ही भाजी आणि ही भाजी एवढी पाप लागते ना, मला तर खूप आवडते ही. त्यानंतर ही तुला दोन भाज्या घेतल्या, वांग्याचं आणि शेव बस. त्याने पनीर कॅप्सिकम खाल्लं नाही म्हणून. इथे काय चाललंय बघा, ओवा काढायची कॉम्पिटिशन. काही अजून बघ तिकडे पण मागे बघ. आणि एक इथे आशिक सदम्यात बसलाय. हा बघा बघा दिलंय हे बाईक बद्दल. ही बाईक ही इट वॉज बिल्ड इन 1854. मॅजेस्टिक क्लीन ऑल प्रिस्टीन ब्ला 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 ब्ला. ओके. हे एवढं जुनं आहे आणि हे सगळं अंग्रेजांनी बांधलेलं आहे. इथे स्विमिंग पूल वगैरे वगैरे आणि इथे हा बघा स्विमिंग पूलचं पाणी प्यायला आहे. मी पप्पूला बोलले जर आपण या स्विमिंग पूलमध्ये असतो आणि असं जर माकड आला तर आपण काय करणार तिथे. तर आम्ही डिसिजन घेतलं आहे की आपण जाऊयाच नको स्विमिंग पूल. आणि इथे मस्त आहे, इथे रेन डान्स वगैरेचं आहे सोय. आय थिंक जरासं अजून लोकांनी ह्याला अट्रॅक्शन दिलं पाहिजे किंवा आलं पाहिजे ना, तर अजून चांगलं करू शकतील हे लोक. असं अरे बाई आपल्याकडे येतोय, चांगलं करू शकतील. पप्पू थांब ना, आमच्याकडे येऊ नको. चालला जा ना. ए डोरी डोरी शेपुडाची असते तर. आम्ही निघालो आहोत आमच्या हाय टी साठी. ऐकलेलं मी हाय टी आता हाय टी बियाला चाललो. हाय टी करायला चाललो आम्ही चहाला. सॉरी हलद जोग होता. दिसत तर नाही कुठे मला. आई कुठे असेल टी? इकडे बोलले ना. मला नाही माहिती, तूच विचारलंयस. कोणी दिसत तर नाही इकडे हाय टी वाले लोक. आम्ही असे रेडी झालो आहोत. रेडी म्हणजे काय नाही, एकदम बेसिक घातले कारण की आम्हाला पॉईंट्स बघायला जायचे. तर चांगले कपडे घालून काय फायदा नाही आणि सगळी ती मातीने खराबच होतं इव्हेंच्युअली. सो दॅट इज द रिझन. बट इथून अशी दिसते बघा. हे मी तुम्हाला बोलत होते की हे सगळे असे रूम्स इथे बंगलो आहेत आणि याच्या मागच्या बाजूला आपली रूम आहे ह्या साईडला. इथे या घसरगुंडीच्या अप्पर साईडला. आणि इथे रेस्टॉरंट जिथे आपण मगाशी खाल्लं आणि असं सगळं आहे इथे. सध्या ते क्लिनिंग चालू आहे स्विमिंग पूलची. आणि इथे हाय टीसाठी मस्त जागा आहे पण लोक नाही आहे म्हणून आता कोण नाही आहे इथे आणि म्हणून नीट लावलेलं नाही आहे. आम्ही दोघं चालू आहे. वाव, ॲक्च्युली इथे खूप लोक आली तर किती छान वाटेल यार. आणि मला हे सिंदूर असं का लागलं ह्याचं तुम्हाला रहस्य जाणून घ्यायचं असेल तर
इंस्टाग्राम बघावं लागेल. पप्पूने ह्याच्यासाठी भागीदार पप्पू आहे आणि हा टी शर्ट पण पप्पूचा आहे. जो यांनी प्लॅन केलेला माझ्या बर्थडेला गिफ्ट मागवलं हिमानीने आणि हिची साईज मागवली. तुलाच मागवलेलं पण तुला ते मोठं झालं तर मी काय करू. मग मला झालं मी घातला. हा 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 थँक्स हिमानी. आम्ही आता चाललो आहोत कोणत्या लेकला. हे सॅफ्रन स्टेज पण इकडे आहे. नाही मी बघितलेलं पण खूप महाग आहे सॅफ्रन स्टेज. त्याचं स्टार्टिंगच 10,000 स्टार्टिंग आहे बेसिक. पैशाची कमी नाही यार आपल्याला. पहिलं बोललो असतीस तर आपण 7 मध्येच गेलो असतो प्लीज यार. हो आमचं कॉटेज आय मीन आमचं जे डिसाइडेड हॉटेल आहे ते चांगलंच आहे. त्याच्यामध्ये काही वादच नाही आहे. किती मोठं आहे ते. बाईक हेरिटेज या. तर आम्ही आता चाललो आहोत लेकला. कोणता लेक आहे रे. ते नाही माहिती. काहीतरी सीवरनं नाव होतं तर मला आठवत नाही त्याचं नाव काय. आणि लिटरली गोव्याची फिलिंग गोवा वाईब्स येत आहेत पूर्ण. कारण की इकडे पण सेम लाल मातीसारखं आय मीन लाल माती आहे, डोंगर आहे, सगळं आहे, तसंच वाईब आहे. ते शिव मंदिर आहे. कमानी इकडे याला शिव मंदिर आहे आतमध्ये. पुढे बघू. आणि हा असा रस्त्यांचा मोतियाला गिरी मोतियांच्यावर रस्ता चालतोय. अच्छा इथे पॉइंट आहे. आला परत आला. आमच्याकडे काय नाही भाई खायला. जागा रस्ता दाखवतो. आम्हाला जरा लेक कुठे दाखव मोती. हा आधी बघ 4 लोट लेक. 4 लोट 5 लोट 4 लोट. ओ 4 लोट गावठी प्राय. इथे आहे नीट वाच विसरनाथ मंदिर म्हणजे भोलेजींचं मंदिर आहे. माथेरान गिरिस्थान नगर परिषद. लेक खालीच आहे ना लेक. काही माकड काही लोक. मोठी खांबच्यावर माकडांना बघा मोती. बिस्किट देतो येताना. डेंजर माकडं. फोन ठेवून देते मी आतमध्ये. पण मोती आहे आमच्यावर. मोती चल नको चल. पानं काय खातो अरे बाबू. हा व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन कुत्रा. मोती चल बिस्किट देतो. दुकान असेल त्याच्या. हा मी काय हात आहे. मस्त आहे ना जागा जायची. जायला भीती वाटते मला या माकडांना बघून. आता खायचं काय नाही ते बरं आहे. हा तेच लगेच मागे लागतील. छोट्या माकड्यांचं काय नाही. मोठे माकडे झाले आवाज करतात आणि वरतून. मी आवाज त्यांचा करून दाखवत होते फक्त पण चुकून झालं. पप्पू खरं सांगितली वाटते. श्रुजी घाबरला. काय बाळासारखं दिसतंय. वाव असा मस्त रस्ता आहे. लवकर जाऊया आणि उजेडातच बाहेर येऊया भाई. फायनली खूप जास्त कष्टाने आम्ही वाजलं ना जरासा. खूप जास्त कष्टाने आम्ही लेकच्या जवळ पोचलो आहोत. कोणी नसल्यामुळे जरा भीती वाटली आम्हाला पण आता छान वाटतंय. अशी लेक आहे इथे बघण्यासारखी. ओ भाई साहब मासा किती मोठा होता. तो जो वरती आला तर खायला. त्यात साप पण असतील ना. मस्त आहे. लेक आहे. ते ॲनाकोंडा मूवी होता हो त्याच्यासारखं नाही वाटत ते. छान आहे पण चांगली आहे. इकडे ही लेक अशी दिसते. कोणाची लेक आहे ही. शार्लेट बघा आय छोडू. ए पप्पू खाली पप्पू. आणि इथे असे स्नॅक्सचे पण आयटम्स आहेत.
चला पहिले स्नॅक्स करून घ्यायचं का? नाही, पहिले लेक बघूया, परत अंधार होईल खाता खातात, मग बघता नाही येणार काय. थांबा दाखवते. इथे ऑलमोस्ट व्हेजच आहे ना सगळं. हा ना, नॉनव्हेज आहेच नाही. पुरी भाजी, छोले भटुरे, पावभाजी, झुणका भाकरी, पप्पू. इथे बघ आहे लॉर्ड पॉइंट. आम्ही इकडे जायला आलोय. ते घोडे बघ तिकडे. हम्म. महाराजांचे घोडे कशी उडायचे. भाई आज घोडा चालवताना खरंच तो फील आला माहितीये की महाराजांच्या काळात घोडे कसे चालवत असतील. मी होतो असेल कुठेतरी मावळा वगैरे असं. काय हॅलो हॅलो असशील तर तुझं सौभाग्य. काश मी पण असेल आणि मला आठवेल कधीतरी की मी त्यांच्या काळात होते. ओ हो, हा बघा इकडे दुसरा एक हिल व्ह्यू. असं आहे इकडे लेक आहे. ए बापू, इकडे लाईट किती छान आहे ना बापू. ये 2 मिनिटं किती सुंदर आहे. पप्पूने इथे स्थान ग्रहण केलं आहे त्यांचं. लाईट किती छान आहे ना. मस्त वाटते. बरं झालं आलो रूम मधनं बाहेर आपण आणि येऊन बसलो एका ठिकाणी. धोका आहे का तेव्हा? हो, इथे काहीच दिसत नाही पण इथे पूर्ण दरी आहे. आय मीन पूर्ण सिटी दिसते तिकडून, पण आता काहीच दिसत नाही आहे. ती लकीली आम्हाला ही जागा पण भेटली बसायला. आम्ही आलो आणि आम्हाला जागा भेटली. ट्रेनमध्ये कशी जागा भेटते तसं वाटलं. आणि बघायला किती सुंदर वाटतंय. हा, फायनली रमत गमत दमत आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो. जेवढं स्ट्रीप ते खाली चालत गेलो तेवढंच वरती चालत आलो. आणि रात्रीचं आय मीन 6 वाजताचं हॉटेल असं दिसतंय. एवढी रात्र का झाली आहे इथे? 6 वाजताचं नेटवर्क इकडे अजिबात नाही, जरा सुद्धा नाही आहे. पप्पू आणि माझी मॅच लागली आहे. नीट पाहिजे इकडे तिकडे एकदम छोट्या पाठ मागायला मारायचं नाही. वायू खेळायचं इज्जत नाही. ठीक आहे. चल अरे 1-1 1 रेडी नाही. Or 2 3-4 चल चुकली सर्विस. आणि सर्व पण बघतोय. ठीक आहे, चल. मला वाटलं सर्व काय बघत आहे. 5-3 सर्व काय होती बरोबर होती. आधी पडली लाईन वर दे इकडे. इथून आली. चल दे इकडे. कॅमेरा पण अँड्रॉइड आहे. 6-3 अरे डबल पडायला इकडे. तुझं आहे 4-6 चिडत नाही आपण. अरे यार 7-4 लागलाय सोडून नको दे इकडे. 8-4 5-7 5-8 अरे यार का मारला मी. हट यार. गेलं. हा चल 6-9 मगाशी पण हे दिलं नाही चिकनचा. क्रॉस
अरे यार 10-7 शेक जिंकला बापू. इकडे अशी गाणी पण चालू आहे जिथे कॅरिओके होतात आणि मी जोरात ओढत आहे कारण की कॉपीराईट नको यायला म्हणून नको बाहेर. गुड मॉर्निंग. वाजले आहेत किती? 5:30 वाजले आणि आता आम्ही घरी निघालोय का तर ह्याचं ऑफिस आहे. मी ऑफिसला. तर असा होता आमचा माथेरानचा प्रवास. अँड आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. येस बाय. बाय.